नमस्कार मित्रांनो, आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, लातूर जिल्ह्याची पोलीस पाटील पदाची जी भरती आहे, अ, त्याचं नवीन टाईम टेबल या ठिकाणी जाहीर झालेलं आहे आणि हे नवीन टाईम टेबल जाहीर झाल्याचं तुमच्या समोर आहे. त्याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. परंतु तुम्हाला कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत आणि कागदपत्र कोणत्या तारखेची लागणार आहेत, हे सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि ज्यांना कोणाला आपली बॅच लावायची आहे, त्यांनी माझा नंबर आहे 97 30 61 32 37 या नंबरवरती मला कॉल मेसेज करा. तुम्हाला बॅच संबंधी डिटेल माहिती दिली जाईल. आपलं जे ई बुक आहे, ते ई बुक सुद्धा ज्यांना घ्यायचं आहे, त्यांनी मला या नंबरवरती कॉल मेसेज करायचा आहे. मित्रांनो, बीड असेल, त्यानंतर हिंगोली असेल किंवा जालना असेल. जवळ-जवळ या विद्यार्थ्यांचे जे रिझल्ट आहेत, ते रिझल्ट तुम्ही बघा. टेलिग्राम चॅनल जॉइन करा. तिथे या विद्यार्थ्यांचे अभिप्राय बघा. भरपूर 200 प्लस विद्यार्थी आपले या ठिकाणी पोलीस पाटील झालेले आहेत या 6 महिन्यामध्ये. तर लक्षात ठेवा, तुम्हालाही जर का 65 प्लस मार्क्स घ्यायचे असतील, तर निश्चित तुम्ही मला या नंबरवरती कॉल मेसेज करा आणि बॅच परचेस करू शकता किंवा ई बुक घेऊ शकता. या संबंधीची डिटेल माहिती तुम्हाला दिली जाईल. मला WhatsApp मेसेज करू शकता. तर बघा मित्रांनो, बिंदू नामावली तयार करणे व ती मंजूर करून घेणे. म्हणजे आता ही जी बिंदू नामावली आहे, हा प्रश्न मिटलेला आहे. मागच्या वेळेस जी तुमची म्हणजे तुमचं टाईम टेबल आलेलं होतं, त्याच्यामध्ये हा प्रॉब्लेम होता. तर तो हा प्रॉब्लेम आता त्यांचा पूर्णपणे मिटलेला आहे. आता जाहीर नोटीस प्रसिद्ध करणे व गावनिहाय आरक्षण जाहीर करणे. तर 1 तारखेपासून ते 10 तारखेपर्यंत या ठिकाणी तुमचं गावनिहाय आरक्षण निश्चित होणार आहे. म्हणजे तुमच्या गावामध्ये ती जागा कोणत्या कॅटेगरीसाठी आहे, हे जाहीर होणार आहे. समांतर आरक्षण सुद्धा त्यावेळी जाहीर होणार आहे. म्हणजे ती जागा महिलेला आहे की पुरुषाला आहे, की सगळे म्हणजे जनरलला आहे, हे सगळं तुम्हाला कळणार आहे. किती तारखेपर्यंत? तर 10 तारखेपर्यंत. त्यानंतर आरक्षणावर आक्षेप मागवणे व त्यानुसार आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणे. आता आरक्षण जाहीर झालं, की मित्रांनो, मी तुम्हाला जर तुमच्या गावामध्ये जर तुम्हाला काही आक्षेप असेल त्या आरक्षणावरती, तर त्याचा आक्षेप वगैरे कसा मागवायचा असतो, हे आपण तुम्हाला वेळोवेळी सांगणार आहे. त्यामुळे याबद्दल काळजी करायची आवश्यकता नाही. फक्त तुम्ही तुमच्या गावाला जे कोणतं आरक्षण येते ते तपासून बघायचं आहे. आणि माझी विनंती आहे, जो मित्र हा माझा व्हिडिओ बघत असेल, ज्या भगिनी व्हिडिओ बघत असतील, तर त्यांच्याकडे जी तुमची लातूर जिल्ह्याची वेबसाईट आहे, ती लिंक मला एकदा सेंड करून द्या मेसेंजरमध्ये किंवा खाली कमेंट बॉक्समध्ये. तिथून मी ती या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करेन. कारण मित्रांनो, मी कोल्हापूरमधून आहे आणि लातूरमधली माहिती घेत असताना खूप वेळ जातो आणि बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती त्या लिंक वगैरे मिळत नाहीत. तर तिथले जे कोणी विद्यार्थी असतील, तर त्यांनी मला निश्चितपणे ही जी लिंक आहे, ती लिंक मला या ठिकाणी पाठवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे मला तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती देता येईल. आता दुसरी गोष्ट, की जाहिरात प्रसिद्ध करणे. बघा, जाहिरात प्रसिद्ध करणे 16 तारखेला ॲक्चुअलमध्ये तुमची जाहिरात या ठिकाणी येणार आहे. 16 तारखेला आणि मग अर्ज मागवण्याची जी प्रक्रिया सुरू होणार आहे, ती 19 तारखेपासून ते 6 तारखेपर्यंत या ठिकाणी तुमचे अर्ज मागवले जाणार आहेत. आता लक्षात ठेवा, सगळ्यात जर महत्त्वाची भूमिका कोणती असेल या परीक्षेमध्ये, तर ती आहे तुमची कागदपत्रे. कागदपत्रे. आणि मित्रांनो, बरेचसे या ठिकाणी माझे व्हिडिओ YouTubeवरती उपलब्ध आहेत, की पोलीस पाटील पदासाठी कोणकोणती कागदपत्र आवश्यक असतात. तर तुम्ही सर्च करून बघू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, कमेंट बॉक्समध्ये सुद्धा मी या ठिकाणी तो व्हिडिओ अपलोड करतो. तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. तर लक्षात ठेवा, 6 तारखेपर्यंत तुमचे अर्ज मागवले जाणार आहेत. त्यामुळं 6 तारखेपर्यंत जरी तुम्ही डॉक्युमेंट काढले, अगदी 6 तारखेचा जरी दाखला तुमच्याकडे असेल, तरी सुद्धा तो चालून जातो. म्हणजे तुमच्याकडे जे डोमिसाईल सर्टिफिकेट आहे मित्रांनो, ते या 6 तारखेच्या आतलं पाहिजे. तुमचं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आहे, ते या 6 तारखेच्या आतलं पाहिजे. म्हणजे ज्यांच्याकडे एखादा कागद नसेल, बरेचसे विद्यार्थी जुने कागद पत्र जोडण्याचा प्रयत्न करतात आणि भरती प्रक्रियेमधून बाद होतात. काही जणांनी डोमिसाईल सॉरी नॉन क्रिमिलियरचे जे प्रमाणपत्र आहे, ते 4-4, 5-5 वर्ष, 10-10 वर्षापूर्वीचं जोडलेलं आहे आणि ती भरतीतून बाद झालेले आहेत. तर असं न करता मित्रांनो, तुम्ही आत्ता वेळ पाहताय की आरक्षण आपल्या गावासाठी पडेल किंवा न पडेल. तर तसं न करता आरक्षण कोणालाही लागू दे, पण तुम्हाला जर भरती प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायचं असेल, तर तुम्हाला डॉक्युमेंट तयार ठेवणं आवश्यक आहे. नाहीतर ऐन वेळेला धावपळ होते आणि तुम्हाला एखादा कागद मिळत नाही आणि त्या कागदपत्राअभावी बऱ्याच म्हणजे माझ्याकडे जे ॲडमिशन होते, बरेच मुलं या ठिकाणी सिलेक्ट होऊन सुद्धा अपात्र झालेले आहेत, केवळ कागदपत्रांच्या अभावी. त्यामुळे तुम्हाला कागदपत्र आवश्यक आहेत. ही कागदपत्र आपल्या YouTube चॅनलवरती उपलब्ध आहेत, की कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत, ते सगळं डिटेल आपण या ठिकाणी दिलेलं आहे. तर लक्षात ठेवायचं की 6 तारखेपर्यंत बघा,
6/7/2026 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि हा जो फॉर्म भरण्याचा म्हणजे ही फॉर्म भरण्याची जी तारीख आहे 6/7 इथपर्यंतचा तुमचा कागद असेल तरी चालतो. अगदी 6 तारखेचा जरी कागद तुमच्याकडे असेल शेवटच्या दिवशी फॉर्म भरताना तरी सुद्धा ते चालणार आहे. परंतु सगळी कागदपत्रे काढून घ्या आणि मित्रांनो बरेचसे विद्यार्थी आपल्याकडे जे बॅचला आहेत त्यांनी आपली बॅच सुरू केलेली आहे. तर गेला 1 महिना आपल्याकडे विद्यार्थी बॅचेसला आहेत. तुम्ही सुद्धा तुमच्याकडे 1 महिना आहे तर बॅच घ्या. आरक्षण कोणाला पडेल, काय पडेल या भानगडीमध्ये पडू नका. चांगल्या पद्धतीने अभ्यास करा आणि जे विद्यार्थी आपले पी-डी-एफ मागत आहेत आपल्याकडे त्यांच्यासाठी एक सूचना आहे, की तुम्हाला पी-डी-एफ 100% दिली जाणार. काळजी करायची गरज नाही. 1 तारखेला तुमच्यापर्यंत पी-डी-एफ पोहोचवणार. त्यामुळे तुम्ही अजिबात घाबरून जायचं नाही. तुम्हाला सगळ्या ज्यांनी माझ्याकडे ॲडमिशन घेतलेलं आहे, त्यांना 65 प्लस मार्क्स मिळवून देण्याची जबाबदारी ही माझी आहे. लक्षात ठेवा. माझा रिझल्ट तुम्ही या ठिकाणी बघून घ्या. त्यानंतर बघा अर्जांची छाननी आणि अर्जदार यांना प्रवेश वाटप करणे 7 तारखेपासून ते 17 तारखेपर्यंत हे प्रवेश वाटप होणार आहे. लेखी परीक्षा जी आहे ती तुमची 19 तारखेला होणार आहे लक्षात ठेवा. म्हणजे मित्रांनो आता तुमच्याकडे 19 तारीख 19/7 ला होणार आहे लक्षात ठेवा. 19/7 ला. म्हणजे जवळ आजचा जर विचार केला तर दीड महिन्याचा एक कालावधी तुमच्याकडे आहे. दीड महिन्याचा कालावधी तुमच्याकडे आहे. तर या दीड महिन्यामध्ये म्हणजे जवळ एक 45 दिवसांचा कालावधी आहे. याच्यामध्ये तुम्हाला 65च काय तर 70 प्लस सुद्धा मार्क्स मिळू शकतात. फक्त तुम्हाला स्ट्रॅटेजीने अभ्यास करणं आवश्यक आहे. आणि स्ट्रॅटेजीने जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल, नेमकं कोणत्या परीक्षेला येणार आहे. तुम्ही जर मार्केटमधलं मोठं बुक जर घेतलं आणि ते वाचत बसला, तर तुमचा अभ्यास क्लिअर होणार नाही. जर तुम्हाला ऑथेंटिक अभ्यास करायचा असेल, जर तुम्हाला पोलीस पाटलाला कोणते प्रश्न येतात हे माहीत करून घ्यायचं असेल, तर निश्चितपणे तुम्ही आमच्या बॅचला ॲडमिशन घ्या. लेखी परीक्षा निकाल 20/7/2026 ला म्हणजे अ, खरं तर बरेचसे पोलीस पाटलांचे जे रिझल्ट असतात परीक्षेचे ते लागलीच संध्याकाळी जाहीर करतात. परंतु यांनी काय केलेलं आहे आपल्याला दुसरा दिवस दिलेला आहे. सॉरी निकाल प्रसिद्ध करणार आहे. बरोबर आहे. निकाल 20 तारखेला जाहीर होईल आणि याचं जे हे आहे म्हणजे उत्तरपत्रिका ती 19 तारखेलाच या ठिकाणी संध्याकाळी जाहीर होत असते. म्हणजे सकाळी तुमचा पेपर झाला, की 4-5च्या दरम्यान तुमची उत्तरपत्रिका जाहीर होत असते आणि मग 20 तारखेला तुमचा निकाल प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आता यांनी इथे एक गोष्ट दिलेली नाही, की या उत्तरामध्ये जर का काही आक्षेप असतील, तर ते नोंदवण्यासाठी त्यांनी दिवस कोणता दिलेला आहे किंवा असं करतील 19 तारखेला संध्याकाळी जर निकाल डिक्लेअर झाला, तर तुम्हाला 20 तारखेला ते आक्षेप नोंदवण्यास सांगितलं जाईल आणि 20 तारखेला संध्याकाळपर्यंत या आक्षेपांवरती विचार करून 20 तारखेला संध्याकाळी निकाल जाहीर केला जाईल आणि मग त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आहे, तो मुलाखतीचा आहे. माझ्याकडे जवळ मित्रांनो 3 जिल्ह्यांचे विद्यार्थी ॲडमिशन होते. तर त्या विद्यार्थ्यांना कोणकोणते प्रश्न विचारलेले आहेत, कशा पद्धतीने मुलाखत असते, सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत. तुम्हाला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन केलं जाईल. लक्षात ठेवा. त्यामुळे घाबरून जायचं नाही आणि आपली फी अतिशय कमी आहे. तुम्हाला जर बघायचं असेल तर Telegram चॅनलवरती जाऊन बघा. तुम्हाला त्या ठिकाणी आपल्या सगळ्या मुलांचे रिझल्ट, त्यांचे अभिप्राय, त्यांच्या प्रतिक्रिया वगैरे सर्व काही दिसून जाणार आहे. आणि मग 1 ऑगस्टला मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला नियुक्तीपत्र दिले जाणार आहे. लक्षात ठेवा. मग आता हे आपण टाईम टेबल बघितलेलं आहे. तर अशा पद्धतीने फक्त सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे, तो आहे म्हणजे कागदपत्रांचा. कोणकोणती कागदपत्र तुम्हाला लागणार आहेत, ती तुम्हाला आत्ताच तयार ठेवायची आहेत. ती म्हणजे 6 तारखेच्या आत. 6 तारखेपर्यंत एखादा जर तुमचा कागद नसेल, तर तो 6 तारखेपर्यंत तुम्हाला काढून घ्यायचा आहे. कारण बरेचसे मित्र पोलीस पाटील होऊन कागदपत्राच्या वेळी छाननीला बाहेर गेलेले आहेत. कारण काही वेळेला तुम्हाला सुरुवातीलाच बाहेर काढलं जातं आणि काही वेळेला तुम्हाला मध्यावधीमध्ये सुद्धा बाहेर काढलं जाऊ शकतं किंवा काही वेळेला जर नजर चुकीनं तुम्हाला सिलेक्ट केलं गेलेलं असेल आणि तुमच्याकडे एखादा कागद नसेल, तर तुमच्या गावातला तुमचा जो प्रतिस्पर्धी आहे, तो या ठिकाणी तक्रार करत असतो. बरेचसे विद्यार्थी तक्रार करण्यासाठी सुद्धा माझ्याकडे कॉल करत असतात, की "सर आमच्या गावामध्ये असा एक विद्यार्थी आहे, त्याच्याकडे हा कागद नाही, त्याच्याकडे हे नाही, त्याच्याकडे हे नाही." आणि त्यामुळे तुमच्या वरती कुठलीही तक्रार होऊ नये या अनुषंगानं तुम्ही सगळ्या दृष्टीनं सक्षम असला पाहिजे. जर तुम्हाला बॅच लावायची असेल, तर या नंबरवरती मला कॉल, मेसेज करा. तुम्हाला सांगितलेलं आहे, की वेबसाईट लिंक जी आहे ती तुम्ही मला सेंड करू शकता या नंबरवरती आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, तरी सुद्धा मला तुम्ही विचारू शकता. जर व्हिडिओ चांगला वाटला असेल, लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. धन्यवाद.